नमस्कार मित्रांनो, मजबूत नात्यामध्ये रोज संवाद साधायची गरज नसते. सतत एकत्र राहण्याची सुद्धा गरज नसते. जोपर्यंत नात्यामध्ये विश्वास आहे, प्रेम आहे, आदर आहे, ते नाते कधीही तुटू शकत नाही. एका अभ्यासानुसार बहुतेक लोक व्हिडिओ किंवा फोन कॉलवर स्वतःच्या आवाजाचा तिरस्कार करतात. जेव्हा तुम्ही कोणताही संशय न बाळगता एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवता, तेव्हा तुम्हाला शेवटी दोनपैकी एक परिणाम नक्की मिळतो. एक म्हणजे ती व्यक्ती आयुष्यभरासाठी तुमची होते किंवा आयुष्यभरासाठी तुम्हाला एक मोठा धडा मिळतो. जेव्हा पुरुष एका स्त्रीवर खरं प्रेम करतो, तेव्हा तो ते नाते टिकवण्यासाठी दुनिया हिकडची तिकडे करू शकतो. मजबूत नाते ते असते ज्याच्यामध्ये कालच्या भांडणाचा आजच्या बोलण्यावर, संवादावर परिणाम होत नाही. जेव्हा पुरुष स्वतःचा तिरस्कार करतो, तेव्हा तो राग त्याच्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रीवर काढतो. मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करता, पण तुमच्यावर परत प्रेम करण्यासाठी तुम्ही त्याच्यावर दबाव आणत नाही. नेहमी अशी गोष्ट करण्यासाठी निवडा जी करायला तुम्हाला भीती वाटते, कारण तुमची खरी प्रगती तिथे दडलेली असते. जर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे जिला तुमच्यातले दोष माहिती आहेत, जिला तुमच्यातले दुर्गुण माहिती आहेत, तरीसुद्धा ती व्यक्ती तुमच्याबरोबर राहण्यासाठी धडपड करत असेल, तर काहीही झाले तरी त्या व्यक्तीला आयुष्यातून जाऊ देऊ नका. कारण आजच्या काळात अशी व्यक्ती भेटणं फार कठीण आहे. ह्या जगात कोणीही परिपूर्ण नाही, परफेक्ट नाही. जर तुम्ही लोकांच्या छोट्या छोट्या चुका काढून त्यांच्याबद्दल मनात राग धरत असाल, तर तुम्ही एकटे पडाल. त्यामुळे लोकांना कमीच जज करा आणि त्यांच्यावर भरपूर प्रेम करा. जेव्हा पुरुषाला कळेल की त्याची निवड करण्यासाठी तिने किती पुरुषांना नकार दिला आहे, तेव्हा तो तिच्याबद्दल चांगल्या प्रकारे वागेल. 1 मिनिटाचा राग 4 ते 5 तासाची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. आपल्या आयुष्यात जर अशी व्यक्ती असेल जी आपली सर्व सुखदुःख शांतपणे ऐकून घेते, तर आपण नशीबवान आहोत. एका मुलीला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा आपण तिला बाकीच्या लोकांसमोर आपले सर्वस्व बनवतो. मानसशास्त्र सांगते की ज्या स्त्रिया खूप कमी मेकअप करतात, साध्या राहतात, त्या स्त्रियांचे चरित्र खूप चांगले मानले जाते. जे पुरुष आणि स्त्रिया एकसारख्या प्रकारचे संगीत ऐकतात, त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे संवाद होतो. त्यांचे नाते दीर्घकाळ टिकते. मित्रांनो, तुम्हाला कोणता विचार आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.